मी का सांगत आहे तेच आपल्याला करायचं आहे. काय म्हणत त्यांनी का त्या दिवशी झूम मीटिंग वर डॉक्टर साहेबांनी एक प्रश्न केला का श्यामला जर आता एक फोन केला का बाबा रे पुण्याला तू उपस्थित हजर झाला पाहिजे, मग मी कुठे असो, मी तुरंत कुठे निघणार आणि तिथं गेल्यावर विचारणार का काय काम होतं, इथं नाही विचारणार. कारण मला माहित आहे का डॉक्टर भारत राठोड कधीही माझं गलत करणार. त्याचं कारण आहे का आपण सगळे एकामेकाशी डिपेंडेंट आहोत. मान्य करताना मी जर गेलो, माझा जर काही लॉस झाला तर डॉक्टर भारत माझ्यापेक्षाही जास्त लॉस कोणाचा आहे माहितीये का? डॉक्टर भारत राठोडचा. करोडो रुपये जर आले असेल ना त्यांच्या अकाउंटला, याच्या 50% अमाऊंट कमवून देणार वाला व्यक्ती कोण आहे? मी एकटा व्यक्तीवर. या इंडस्ट्रीमध्ये पैसा मोस्ट इम्पॉर्टंट नाहीये, या इंडस्ट्रीमध्ये माणूस मोस्ट इम्पॉर्टंट आहे. मान्य करताना माणूस आपल्याला मोठं करते, पैसा मोठं करत नाही. का म्हणाल? त्याच पद्धतीने आज शॉपची गरज होती आपल्याला, आपण शॉप दिले. तुम्हाला प्रोडक्ट अवेलेबल पाहिजे होतं, एका शॉपवर पुरत नव्हतं, आपण हे दिलं. पण आजपासून रियालिटी सांगा, आजपासून आपल्याला आपला प्रोग्राम बिल्ड करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आता मी 8 दिवस झाले मी एक प्लॅन शो करत होतो. तुमच्यापर्यंत आला किंवा नाही आला हे माहित नाही. मी माझ्याकडून एक ऑफर लावली. का लावली ऑफर? का लोकांना जर ग्राउंड लेवलला रिटेल जर जास्त जर सोडलं तर ऑटोमॅटिकली तो व्यक्ती फॉर्म मध्ये येते. मान्य करता? रिटेल जर जास्त एक प्लॅन बनवलेला आहे मी. तो प्लॅन माहित आहे का? सांगितलं का? एक प्लॅन आहे 96,000चा. किती रुपयाचा आहे? किती रुपयाचा आहे सर? मला हे सांगा, 96,000 रुपये जर मार्केटला पडून असेल, सॉरी बँकेत जर पडून असेल तर किती रुपये व्याज भेटल? किती? 7%. मी 10% पकडतो. किती? वार्षिक 10. बरोबर, ठीक आहे. म्हणजे 9,600 रुपये व्याज भेटणार आहे. किती रुपये? समजलं? 9,600 रुपये व्याज भेटणार आहे. तोच पैसा जर आपण समर्थ सक्सेसला जर रोटेट जर मारला, रिझल्ट आहे शाश्वती आहे ना, तर पुन्हा भरोसा नाहीये. डॉक्टर साहेब, हो संजय सर, भरोसा आहे का रिझल्ट येते म्हणून? सर आहे ना? सगळ्याला रिझल्ट आहे ना? का नवीन आहे कोणी? 100% आहे. पूर्ण जण रिझल्ट आहे ना? रिझल्ट आहे. तुम्ही फेकून दिलं तरी प्रोडक्ट रिझल्ट आहे. आता 96 ची दुकानदारी आहे. हे जर बँकेत ठेवले तर किती रुपये भेटणार आहे? 9,600 पर वार्षिक. का भेटणार आहे? पर वार्षिक. पण समर्थ सक्सेसला आज प्रत्येक व्यक्तीला पैसे कमवणं हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. का म्हणत? मग पैसा मल्टिप्लाय कुठल्या पद्धतीने कमवल्या जाते? जोपर्यंत प्रोडक्ट आपल्यापाशी अवेलेबल राहणार नाही तोपर्यंत आपण मोठा बिझनेस करू शकत नाही. मग त्याच्यासाठी आपण काय केलं? 96 ची दुकानदारी उभी केली. किती रुपयाची? 96 ची. 96 ची दुकानदारी जशी तुम्ही, फक्त येतं कंडिशन एक आहे का हा अमाऊंट तुम्हाला कॅश द्यावा लागेल. का द्यावा लागेल? तुमच्या लीडरच्या अकाउंटला टाका, कुठेही टाका, पण कॅश काढून द्यावं लागेल. कॅशचा आहे. कारण जर का हे अकाउंटला गेले तर डायरेक्टली जीएसटी पेड करावं लागते. ठीक आहे. तर आता विषय असा आहे का 96,000 तुम्ही कॅश मध्ये दिले मला, मी तुम्हाला 78,000चा फंड देतो. किती रुपयाचा? 78,000चा का देतो? फंड देतो. फंड मध्ये तुमच्यात किती आयडी लॉगिंग होते? किती आयडी लॉगिंग होते? 13 आयडी तुमच्यात लॉगिंग होते. 13 आयडी मध्ये तुम्ही कुठलाही माल बोलवू शकता. तुम्ही आर्थो बोलवू शकता, तुम्ही अल्कोबिट बोलवू शकता, डायबा, फिट टू फिट, वेल आर्ट, कुठलंही प्रोडक्ट तुम्ही आपल्या कंपनीचं परचेसिंग त्या 78,000 रुपयामध्ये कुठलंही परचेसिंग तुम्ही करू शकता. आता 13 आयडीचं जर स्ट्रक्चर, कारण इथं प्रत्येक लीडर आहे बसलेला, प्रत्येक लीडर आहे आणि प्रत्येकाची ट्रिप फुटून आहे, लेफ्ट राईट जाऊन आहे ना, काही नाही.